नमस्कार मित्रांनो. आज आपण कॉन्ट्रडिक्शन, ओमिशन, इम्प्रूव्हमेंट या विषयावर गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत. हे नेहमी प्रश्न येतात की नेमकी कॉन्ट्रडिक्शन काय, ओमिशन काय, इम्प्रूव्हमेंट काय. बरं, मला इम्प्रूव्हमेंट वाटते ते तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन का वाटते? मी ज्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणतो ती ओमिशन आहे, इम्प्रूव्हमेंट आहे की आणखीन काय आहे? बरं, जज बदलले की असं नाही साक्ष घ्यायची, तशीच साक्ष घेतली पाहिजे, हे सगळे कन्फ्युजनचे भाग आहेत. बरं, कोर्ट बदललं तरी कायदा कसा बदलतो हे तुम्हालाही समजत नाही, काही वेळेला मलाही समजत नाही. पण कार्यपद्धती वेगळी असते, प्रत्येक कोर्टाची मतं वेगळी असतात. कायदा तोच आहे, तत्त्व तेच आहे. ते नीट समजून घेतलं की मग जज कोणताही असो, केस कोणतीही असो, आपल्याला साक्षीदार खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे ठरवण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतात. आपण कायद्याच्या जंजाळात नको जाऊया, सेक्शन केसला जाऊया नको, पण तरीसुद्धा तहसीलदार नावाची जी केस आहे ती पूर्ण वाचणं, न कंटाळता वाचणं आणि त्यातले पॅरेग्राफ समजवून घेणं आणि जज साहेबांनी त्याच्यात कॉन्ट्रडिक्शन कशी प्रूव्ह करावी, त्याला निशाणी नंबर केव्हा पडतं, ती पुराव्यात कशी वाचता येते, हे जे लिहिलेलं आहे ना, ती प्रिन्सिपल, ती तत्त्व, ती मार्गदर्शक तत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. निदान समजा एखादा साक्षीदार येतो, तो कोर्टात शपथेवर साक्ष देतो, ज्याला आपण सरतपास म्हणतो. तो सरतपास आपण वकील म्हणून लिहून घेतो. ते लिहून घेताना तुमची नजर त्याने जो पोलिसांपुढे जबाब दिलेला आहे त्याच्यावर पाहिजे. ते त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट असतं, पोलिसांसमोर दिलेला जबाब असतो. बरं, तो एकच जबाब देतो का? बऱ्याच वेळेला तो पुरवणी जबाबसुद्धा देतो. आता हे दोन्ही जबाब हे सेक्शन 161 प्रमाणे आहेत असं गृहीत धरलं तर आणखीन एक जबाब असण्याची शक्यता असते, तो म्हणजे 164चा मॅजिस्ट्रेट समोर दिलेला जबाब. म्हणजे साक्षीदार जेव्हा हलका असतो, तो फुटण्याची शक्यता असते, तेव्हा अधिकची काळजी म्हणून, एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून तपासी अंमलदार मॅजिस्ट्रेटला विनंती करतो, म्हणजे JMFCला विनंती करतो आणि त्याचा जबाब नोंदवण्यास सांगतो. तत्त्व असं आहे की मॅजिस्ट्रेटनी स्वतः साक्षीदाराला बोलवून घेतलं पाहिजे, त्याच्याकडे खात्री केली पाहिजे, त्याला स्वेच्छेने जबाब द्यायचा आहे काय विचारलं पाहिजे आणि तो जे सांगेल त्या शब्दामध्ये, त्या भाषेमध्ये मॅजिस्ट्रेटनी तो जबाब लिहून घेतला पाहिजे, तो त्याला वाचून दाखवला पाहिजे, त्याला तो समजला पाहिजे, त्याच्या भाषेत तो जबाब असला पाहिजे आणि त्याच्यावर त्याची सही असली पाहिजे. त्याला कुठेतरी एव्हिडन्शरी व्हॅल्यू असते. अर्थात तो विषय वेगळा आहे, आपण त्याच्यावर कधीतरी नंतर गप्पा मारू. परंतु इतर जबाबावर त्याची सही असणं अपेक्षित नाही. म्हणजे पोलिसांसमोरच्या जबाबावर 161च्या स्टेटमेंटवर त्याची सही असणं अपेक्षित नाही. आता हे सगळे जबाब जर तुम्ही नीट वाचलेले असतील आणि तुमच्या समोर जर असतील तर असं लक्षात येईल की हा साक्षीदार त्याच्या सोयीप्रमाणे किंवा त्याला आता जे नंतर शिकवलं गेलेलं आहे सरकारी वकिलांच्या इच्छेप्रमाणे किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या इन्व्हेस्टिगेशनप्रमाणे फिर्यादीतलं किंवा त्याच्या पहिल्या स्टेटमेंटमधलं काहीतरी लपवतोय किंवा फिर्यादीतलं न लपवता 164च्या जबाबातलं काहीतरी लपवतोय किंवा पुरवणी स्टेटमेंटमधलं काहीतरी लपवतोय. हा त्याचा उद्देश अप्रामाणिकपणाचा आहे, कोर्टाची दिशाभूल करण्याचा आहे, तो कोर्टाला फसवतो. हे आपल्याला आता सिद्ध करायचं आहे उलट तपासात. केव्हा केव्हा काय होतं की त्याने जो पहिला जबाब दिलेला असतो त्याच्यात जे सांगितलेलं नाही ते तो सांगत असतो, पण ते त्याच्यात दुसऱ्या जबाबात किंवा 164च्या जबाबात असतं. म्हणजे तो लपवतोय का? तर नाही. त्याची साक्ष शेवटी एकत्रित विचारात घेतली जाणार आहे, पण तरीसुद्धा पहिल्या जबाबाच्या निमित्ताने किंवा त्या संदर्भात तो काहीतरी गोष्ट वाढवतोय, कारण ती त्याने पहिल्या जबाबात सांगितलेली नाही, हे समजून घ्या. आता त्याने ती दुसऱ्या जबाबात सांगितली, पण तो दुसरा जबाब महिन्यानंतर झाला आहे आणि त्याच्या मागे त्याचं काहीतरी इंटेन्शन आहे. म्हणजे मधल्या काळात आरोपीकडनं रिकव्हरी दाखवण्यात आलेली आहे, मग तो आरोपींच्या हातात जो सुरुवातीच्या जबाबात दांडा दाखवला होता त्याच्याऐवजी आता लोखंडी पाईप दाखवण्यात आला,
आणि मग तो सांगतो मी तेव्हा विसरून गेलो, तो लाकडी दांडा नव्हता तर तो लोखंडी पाईप होता, पण मी सांगायचं राहून गेलो होतो म्हणून मी आता सांगतो की तो लोखंडीच पाईप होता. म्हणजे आता त्यांनी जे वाढवले त्याला काहीतरी कारण आहे, म्हणजे तो प्रामाणिक साक्षीदार नाही. तपासाच्या दृष्टीने मदत व्हावी म्हणून तो पहिला जबाब बदलतोय आणि दुसरा जबाब वाढवून सांगतोय किंवा बदलून सांगतोय. आता तुमची जेव्हा पाळी येते तेव्हा तुम्हाला अत्यंत शांतपणे ह्या सगळ्या ज्या अंडरलाईन केलेल्या असतील, आम्ही आमच्या सोयीप्रमाणे इम्प्रूव्हमेंट असेल म्हणजे वाढीव जबाब असेल, वाढीव वाक्य असेल तर त्याला आय लिहितो. तो जर काय विपरीत सांगत असेल तर त्याला सी देतो, म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा मुद्दामून साक्षीमध्ये काहीतरी गाळतोय, त्याला ओमिशन लिहितो, ओ लिहितो. पण या प्रत्येकाच्या टर्म्स प्रत्येकाच्या प्रॅक्टिसप्रमाणे असू शकतात, त्याबद्दल वाद असायचा कारण नाही. मुख्य प्रश्न येतो क्रॉस कशी घेता किंवा साक्ष कशी नोंदवली जाते. आता तुम्ही समजा त्या साक्षीदाराला विचारलंच की बाबा रे, फिर्याद देताना तू मैताचा गळा कोणी दाबला हे सांगितलं होतंस ना? तो सांगतो हो सांगितलं होतं. आता फिर्यादीत मैताचा गळा एनी दाबलाय असं तू सांगितलं होतंस. तो सांगतो आठवत नाही. ठीक आहे. किंवा तो सांगतो माहीत नाही. किंवा तो सांगतो नाही ना, मी एनी नव्हता दाबला सांगितलं, मी बीने दाबला होता सांगितला. मग आता फिर्याद दाखवून बाबा या फिर्यादीत जे एनी गळा दाबलाय असं लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे असं त्याच्याकडनं खात्री करून घ्यावी लागते. तो म्हणतो हो चुकीचं आहे. मग फिर्याद तू वाचून सही केलीस? तो हो सांगतो. मग फिर्याद वाचली तेव्हासुद्धा एनी गळा दाबला हे तुझ्या लक्षात आलं नाही का? तो नाही सांगेल कदाचित. मग किंवा त्याला असं विचारलं मग तू जे बीनी गळा दाबलास असं आज सरतपासात सांगतोयस आणि इथे एनी गळा दाबलेला आहे, हे चुकीचं आहे. हे चुकीचं का लिहिलं याचं कारण तुला सांगता येणार नाही. तो सांगतो पोलिसांनी हे का लिहिले ते मला सांगता येणार नाही. आता समजा फिर्याद नसेल ते स्टेटमेंट असेल तर त्याला पोर्शन मार्क करायचा असतो. म्हणजे ते तेवढं पोर्शन किंवा तेवढा तो जबाबातला भाग हा खोटा असं स्वतः सांगतोय. आता हे जे पोर्शन मार्क ए झालेला आहे किंवा भाग क्रमांक ए झालेला आहे, अ झालेला आहे, तो तुम्हाला आठवणीने तपासी अंमलदाराला ज्यांनी त्याचा जबाब नोंदवलाय त्याची साक्ष होते तेव्हा दाखवायचं आहे. आणि तुम्हाला त्याला विचारून घ्यायचं आहे की बाबा समजा एक साक्षीदाराचा जबाब तुम्ही नोंदवलात, त्याच्या सांगण्याप्रमाणे नोंदवलात. हे झाल्यानंतर तो जबाब दाखवून ह्यातला जो पोर्शन मार्क ए आहे म्हणजे मैताचा गळा एनी दाबला असं जे लिहिलंय हे तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहिलेलं आहे. अर्थात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर किंवा जबाब घेणारा अधिकारी जो कोण असेल तो लगेच सांगतो की हो. आता त्याला एक्झिबिट नंबर पडतो. म्हणजे जे 161 मध्ये वाचता येणार नव्हतं ते पुराव्यात सिद्ध झालं, खुंटा हलवून बळकट झाला आणि त्याला आता निशाणी नंबर 101 पडला असं समजू आपण. आता तुम्हाला युक्तिवादात ते वापरता येतं की बाबा हा साक्षीदार अविश्वासू आहे, इंटरेस्टेड विटनेस आहे आणि जाणीवपूर्वक खोटी साक्ष देतोय, पोलिसांनाही तो खोटं ठरवतोय म्हणून सुद्धा तो अविश्वासू आहे. त्यांनी साक्षीपुढे बीने गळा दाबला दाखवलंय, परंतु प्रत्यक्षात स्टेटमेंटमध्ये 161च्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांच्या समोरच्या जबाबामध्ये एने गळा दाबलाय असं म्हटलंय. त्यामुळे संशयाला जागा निर्माण होते. जेव्हा जेव्हा दोन शक्यता निर्माण होतात तेव्हा आरोपीच्या लाभात जी शक्यता असते तीच प्राधान्याने विचार घेतली जाते. हा कायदा तर काय अजून बदललेला नाही आणि मग ही कॉन्ट्रडिक्शन प्रूव्ह झाली असं म्हणता येईल. पण ते साक्षीपुराव्यात व्यवस्थित आलं पाहिजे. आता एक दुसरा भाग असतो, तो सांगतो मी ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि पुरवणी जबाबात मात्र मी एनी नाही गळा दाबलाय, बीनी दाबलाय असं सांगितलेलं आहे. आता त्यावेळी स्किलफुली क्रॉस घ्यावी लागते. पण अनेक वेळा असंही होतं की जे नाहीच, त्या जबाबात नाहीच आणि पुरवणी जबाबात सुद्धा नाही, ते वेगळंच काहीतरी वाढवून सांगितलं जातं. याचं कारण असं आहे की साक्षीदार वेगवेगळे तपासले जातात समजा आणि कोर्टात येताना सरकारी वकील ते सुसंगत साक्ष करतो. म्हणजे त्याला काही गोष्टी अनावश्यक वाटतात त्या तो सांगत नाही. म्हणजे साक्षीदाराला सांगायला लावतो की ह्या गोष्टी बोलूच नकोस, वादाच्या गोष्टी आहेत, उलट तपासात सांग, माहिती नाही, आठवत नाही काहीतरी. पण काही गोष्टी ह्या तो जाणीवपूर्वक वाढवून सांगायला लावतो. का? तो पुढचा साक्षीदार ते सांगत असतो की घटना घडली ती वेळ
सायंकाळी 8ची होती आणि तो गुरांच्या गोठ्याच्या भागात डांबरी रस्त्यावरती घटना घडली असं समजा तो सांगतोय. आता हे त्याच्या जबाबात कुठेही नाही. जबाबात गुरांच्या गोठ्याचा उल्लेखही नाही, पण रस्त्याचा उल्लेख आहे. आता जबाब हा झाला आणि तो सांगताना मात्र अगदी पद्धतशीर सांगतो. मित्रांनो, आता बरेचसे केस लॉ हे प्रॉसिक्युशनच्या सरकार पक्षाच्या बाजूने यायला लागलेत. म्हणजे आरोपींचं शिक्षेचं प्रमाण कमी होतंय हे बघितल्यानंतर तरी कदाचित न्यायालयाने असे काही निर्णय दिलेले आहेत की मायनॉर इम्प्रूव्हमेंट, मायनॉर कॉन्ट्रडिक्शन या अपेक्षितच आहेत. गावठी साक्षीदार, स्वाभाविक साक्षीदार, नैसर्गिक साक्षीदार यांच्याकडनं त्या अपेक्षित आहेत. पण स्वाभाविक चुका कोणत्या किंवा मायनॉर कॉन्ट्रडिक्शन कोणत्या, मायनॉर इम्प्रूव्हमेंट कोणत्या, मायनॉर ओमिशन कोणत्या आणि महत्त्वाच्या गंभीर कोणत्या, हे शेवटी डिस्क्रेशनच आहे ना. एखाद्या केससाठी गुरांच्या गोठ्यासमोर घटना घडली हे मायनॉर कॉन्ट्रडिक्शन असू शकते. पण जेव्हा गुरांच्या गोठ्यासमोर घटना घडली अशी स्पेसिफिक केस घेऊन इम्प्रूव्हमेंट केली जाते किंवा वाढीव साक्षीदार सांगितलं जातं आणि स्पॉट पंचनाम्यात तो गुरांचा गोठा नसेल, गुरांच्या गोठ्यासमोर रक्तच पडलेलं नसेल, रक्ताचा नमुना हा मैताच्या घराजवळ मिळालेला असेल आणि घर आणि गुरांचा गोठा याच्यामध्ये समजा 100 फुटाचं अंतर असेल तर ही मेजर कॉन्ट्रडिक्शन होऊ शकते, मेजर इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. म्हणजे संपूर्ण घटनास्थळच बदललं जाते. आता घटनास्थळ 1 फुटात पण बदललं जाऊ शकतं, 100 फुटात पण बदललं जाऊ शकतं, 1 किलोमीटरवर पण बदललं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या केसची वस्तुस्थिती काय, टोपोग्राफी काय आहे किंवा त्या इम्प्रूव्हमेंट कॉन्ट्रडिक्शनचं महत्त्व किती आहे हे सुद्धा तुम्हाला सिद्ध करावं लागतं डिफेन्स कौन्सिल म्हणून. त्यामुळे तुम्ही हे करताना ही महत्त्वाची गोष्ट होती. या गोष्टीचा उल्लेख तुम्हाला करणं आवश्यक होतं. ती विसरण्यासारखी गोष्ट नव्हती. अशा स्वरूपाचे प्रश्नसुद्धा आधी, ज्याला आम्ही बॅकग्राऊंड क्वेश्चन म्हणतो, त्या पद्धतीने विचारून आपली मैदान तयार करून ठेवायला लागतं, आपला बेस तयार करून ठेवायला लागतो आणि मग मुख्य इम्प्रूव्हमेंट कॉन्ट्रडिक्शन घ्याव्या लागतात. बऱ्याच वेळेला जज कंटाळतात. पण आता एकंदर परिस्थिती बघता जज कंटाळत असतील, जज किती घाई करत असतील तरी तुम्ही कंटाळता कामा नये. पक्षकाराच्या हितासाठी इम्प्रूव्हमेंट कॉन्ट्रडिक्शन त्या पद्धतीने व्यवस्थित आल्या पाहिजेत. जज काय करतात, सगळ्या इम्प्रूव्हमेंट एकत्र घ्या, मी शेवटी सजेशन देतो. तुम्हाला आग्रहाने सांगता आलं पाहिजे प्रत्येक इम्प्रूव्हमेंट वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या पॅरेग्राफ आहेत, वेगवेगळे संदर्भ त्याला आहेत आणि त्याचं वेगवेगळं उत्तर येऊ शकतं. म्हणजे एखाद्या प्रश्नाला तो सांगेल मला आठवत नाही, एखाद्याला प्रश्न सांगेल की ते बरोबर आहे, एखाद्या प्रश्नाला उत्तर देत असेल हो मी हे पोलिसांना सांगितलं होतं पण त्यांनी का लिहिलं हे मला सांगता येत नाही. एखाद्या प्रश्न असेल ना, मी हे पोलिसांना सांगितलंच नव्हतं कारण मला ते महत्त्वाचं वाटलं नाही. किंवा तो सरळ प्रांजलपणे कबूलही देतो की चुकून राहून गेलं, पोलिसांना मी सांगितलं नव्हतं. आता पोलिसांना त्यांनी सांगितलंच नव्हतं असं जेव्हा तो कबूल करतो तेव्हा ती इम्प्रूव्हमेंट ऑलरेडी सिद्ध झाली. पोलिसांना विचारलं पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला पाहिजे, पण ते त्यांनी मान्यच केलं ना. म्हणजे त्याला आता पोर्शन मार्क किंवा इतर काही करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ही गोष्ट त्यांनी वाढवून आज पहिल्यांदाच कोर्टात सांगितली, हे एकदा त्याच्याकडनं वदवून घेतलं की त्यांनी तो पोर्शन पोलिसांना सांगितला नव्हता हे गृहीत झालं. म्हणजे जे तो पोलिसांना सांगत नाही ते आज वाढवून 4 वर्षांनी कोर्टात सांगतो. जेव्हा मेमरी ताजी होती, आठवण ताजी होती, तेव्हा तो सांगत नाही. आणि आज इतर साक्षीदारांना मदत करण्यासाठी किंवा आपल्या केसमधलं वैगुण्य, त्रुटी लपवून काढण्यासाठी, तपासी अंमलदाराची त्रुटी लपवून टाकण्यासाठी तो आज वाढवून काही गोष्टी सांगतोय आणि मग ती जबाबदारी स्वतःवर घेतोय. त्यामुळे सुद्धा हा साक्षीदार इम्प्रूव्हमेंट करणारा, म्हणजे स्टेटमेंटमध्ये जे गोष्ट ओमिट केलेली आहे, स्टेटमेंटमध्ये जी ओमिशन आहे ती वाढवून सांगणारा आहे, असा अविश्वासू साक्षीदार ठरतो. फक्त नाजूक भागातला आहे की तुम्हाला ते उलट तपासातून सिद्ध करता आलं पाहिजे की तो आजच पहिल्यांदा कोर्टात जे सांगतोय, वाढवून सांगतोय, ते वाढवून सांगण्यामागे त्याचा काहीतरी चुकीचा उद्देश आहे आणि त्याचं काहीतरी संगनमत आहे आणि त्याचा प्रचंड गैरफायदा तो करून घेऊ इच्छितोय. आणि ही अत्यंत महत्त्वाची त्रुटी आहे. ही वाढ ही एक त्रुटी आहे, म्हणून ती इम्प्रूव्हमेंट व्यवस्थित सिद्ध व्हायला पाहिजे. आता तो काही वेळेला काय सांगतो, नाही मी पोलिसांना हे काही सांगितलंच नव्हतं. पण दुसऱ्या वेळेला कधी कधी खंबीरपणे तो सांगतो, हो मी पोलिसांना हे सांगितलं होतं.
म्हणजे तो आपली इम्प्रूव्हमेंट जी त्यांनी साक्ष वाढवून सांगितलेला भाग आहे साक्षीतला, म्हणजे समजा गुप्तीचा उल्लेख केला आहे की विटनेस नंबर एमच्या हातात गुप्ती होती, कारण त्याला माहिती आहे गुप्तीसारखी जखम पोस्टमॉर्टममध्ये दिसले आणि मेडिकल ओपिनियन आहे, पण प्रत्यक्ष गुप्ती जप्त झालेली नाही. पण आता कोणाला तरी चिकटवण्यासाठी तो एमच्या हातात गुप्ती दाखवतोय, जी त्याच्या स्टेटमेंटमध्ये नाही. आता त्याचा उद्देश अप्रामाणिकपणाचा आहे. गुप्ती पण कोर्टासमोर नाही किंवा कोर्टासमोर आहे काही असेल तरी, पण हे गुप्ती हे हत्यार तो महत्त्वाचं वाढवतोय. पण तो कोर्टापुढे काय सांगतो, हो मी एमच्या हातात गुप्ती होती हे जबाबाच्या वेळी सांगितलं होतं, पण पोलिसांनी ते लिहिलं नाही. ते का लिहिलं नाही हे मला सांगता येणार नाही. अशा पद्धतीचा तो रेकॉर्ड येणं आवश्यक आहे. आता पोलिसांना तुम्हाला ते विचारता येतं की त्याचा जेव्हा जबाब घेतला तेव्हा त्यांनी गुप्ती हे हत्यार एम या साक्षीदाराच्या हातात होतं हे सांगितलं होतं का? स्वाभाविकपणे पोलीस खात्री करतो, कागद बघायची परवानगी मागतो, कदाचित दिली जाते किंवा आठवणीने सांगतो की नाही, एम याच्या हातात गुप्ती होती असं साक्षीदार नंबर एनी काही सांगितलं नव्हतं. आता हे रेकॉर्डवर गेलं, तुम्हाला युक्तिवादात ते वापरता येतं की हा साक्षीदार नंबर ए हा अत्यंत हुशार इंटरेस्टेड विटनेस आहे, मैताचा नातेवाईक आहे आणि संगनमतानी ज्यांनी सरकारी वकीलसुद्धा नियुक्ती करून आणलेत, स्वतःला तपासलेलं आहे, सो कॉल्ड संशयास्पद विटनेस आहे, त्याची प्रेझेन्सी तिथे होती असं दिसत नाही, तरीसुद्धा तो इम्प्रूव्हमेंट करतोय, म्हणजे घातक कबुल्या देतोय किंवा जाणीवपूर्वक वाढवून साक्ष देतोय, त्यामुळे तो अविश्वासू साक्षीदार आहे. आता ही मेजर इम्प्रूव्हमेंट आहे, त्यामुळे कोर्टाला त्याचा विचार करावा लागतो. मग युक्तिवादात कोर्ट जेव्हा ज्युडिशियल नोट घेतं तेव्हा ते लिहून घेतं की बाबा एमच्या हातात गुप्ती नसतानासुद्धा एमच्या हातात गुप्ती दाखवली जाते, कारण पोस्टमॉर्टमच्या एका जखमेनुसार हृदयाला जी जखम झालेली आहे ती आरपार झालेली आहे, ते धारदार दुधारी शस्त्र दिसते आणि ते अत्यंत पातळ शस्त्र असावं, म्हणजे 1 सेंटीमीटरचं शस्त्र असावं आणि 7-8 सेंटीमीटरची जखम आरपार गेलेली आहे. त्यामुळे ती चाकूची असत नाही, ती चॉपरची असू शकत नाही, ती कोयत्याची असू शकत नाही, जे कोर्टासमोर आहेत, ती गुप्तीची असू शकते असं ओपिनियन निशाणी 68 कडे डॉक्टरनी दिले. ते जुळवण्यासाठी हे वाढवून सांगण्याचा दुबळा प्रयत्न साक्षीदार एमच्या तोंडातून केला जातोय, कारण इतर साक्षीदारांनी ते सांगितलं नाही, ती त्रुटी राहू नये असं सरकारी वकिलांना वाटतंय, त्यामुळे तो असं वाढवत आहेत. हे तुमचं युक्तिवाद पचनी पडायला सोपा जातो. म्हणून इम्प्रूव्हमेंट कशी सिद्ध करायची, त्याच्याबरोबर ओमिशन कशी सिद्ध करायची, म्हणजे तो काही जो गाळतोय भागच गाळतोय, तो भागच गाळतोय. म्हणजे जेव्हा तो सांगतोय की एच्या हातात एक होतं, बीच्या हातात दुसरं हत्यार होतं, सीच्या हातात तिसरं हत्यार होतं, सीनी ते हत्याराचं जखम मानेवर केली, बीनी त्याच्या हातातल्या त्याची जखम पायावर केली, त्या जखमा जुळत आहेत, हत्यारं जप्त आहेत. परंतु तो डीच्या हातात फरशी होती आणि ती फरशी डोक्यावर मारली असं जे त्याच्या स्टेटमेंटमध्ये आहे ते तो अजिबात सांगत नाही. त्याचं कारण अप्रत्यक्षपणे किंवा अप्रामाणिकपणे तो लपवून सांगतोय, ही गोष्ट लपवून ठेवतोय, ओमिट करतोय. कारण मैताच्या संपूर्ण कपाळावर किंवा डोक्यात कापीव जखमच नाही, खरचटल्याची जखमच नाही. ज्या जखमा आहेत त्या मैताच्या पोटावर आहेत, हातावर आहेत आणि पायावर आहेत. पाठीवरही जखम नाही आणि डोक्याच्या मागच्या बाजूलाही जखम नाही. म्हणजे जे डीच्या हातात फरशी दाखवली, जी कापीव जखम करू शकते, जी धारदार हत्यार आहे आणि ज्याच्यामुळे कवठी फुटली जाऊ शकते, कापली जाऊ शकते, कापीव जखम होऊ शकते डोक्यात, कपाळावर कुठेतरी, म्हणजे मानेच्या वरच्या भागात, अशी कोणतीही जखम नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी किंवा सरकार पक्षाने मोठी हुशारी करून जरी स्टेटमेंटमध्ये डीच्या हातात फरशी दाखवलेली आहे तरीसुद्धा ते लपवून ठेवलेलं आहे. आता तुमची जबाबदारी येते, कारण काही जणांच्या मते काय त्याने सांगितलं नाही तर अंगावर कशाला घेते, तो हो बोलला तर तुम्हाला पाहिजे, तो हो बोलला तरी तुम्हाला फायदा होणार आहे, तो नाही बोलला तरी तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे ओमिशन रेकॉर्डवर घेणं आवश्यक आहे. पण तारतम्य पाहिजे, त्याची माहिती पाहिजे, त्याच्यासाठी केस लॉवर हुकमत पाहिजे आणि केसवरही हुकमत पाहिजे. तुम्ही 10 वेळा चार्जशीट वाचलेली असली पाहिजे, अंडरलाईन करून असली पाहिजे, कारण तो काय बोलणार आहे ते त्या क्षणापर्यंत तुम्हाला माहिती नाही आणि 4थ्या मिनिटाला तुम्हाला साक्ष संपल्यानंतर लगेच क्रॉस घ्यायचा आहे. त्यावेळेला तुम्हाला हे सगळं अंडरलाईन केलेलं जर हातात असेल तरच तुम्हाला हे विचारता येणार आहे की बाबा रे
तू पोलिसांसमोर साक्ष दिलीस तेव्हा तुझी स्मृती ताजी होती. त्याच्यात काय तुला वाढवून सांगण्याचं काही कारण नव्हतं. आजही तुला ते काय ते आठवतंय. आणि मग तू या तिघांच्या हातात जखमा करणाऱ्याच्या हत्यारं दाखवलेलीस. त्याच्याबरोबर तिथे चौथाही डी नावाचा आरोपी होता. तो हो सांगेल. आता डीच्या हातात जे हत्यार होतं ते इतरांच्या हत्याराप्रमाणेच तू बघितलं होतंस. तो कदाचित नाही सांगेल, हो सांगेल, काही सांगेल. तो काय सांगणार ह्याच्यावर कंट्रोल आपला नाही आहे. पण फायदा तुमचा होणार आहे. त्याने सांगितलं मला आठवत नाही, तरी फायदा तुमचा होणार आहे. मला माहीत नाही, तरी फायदा तुमचा होणार आहे. त्याने हत्यार नव्हतं सांगितलं तरी तुमचा फायदा होणार आहे. कारण तिथे जबाबामध्ये तुम्हाला डीच्या हातात फरशी दाखवलेली आहे. आता त्यानं स्पेसिफिक स्टेटमेंट दाखवलं आणि त्याला सांगितलं ह्याच्यात इथे काय लिहिले बघ तुझ्या जबाबात. पोलिसांनी तुझा जबाब घेतला होता, तू तो दिला होतास, त्याबद्दल कधी काही तक्रार केली नाहीस, खोटा जबाब घेतला अशी तक्रार वरिष्ठांना केली नाहीस. आणि यामध्ये दाखवल्याप्रमाणे हे वाक्य खरं आहे की खोटं आहे, की डीच्या हातात फरशी होती आणि त्या फरशीनी डीनी मैताच्या डोक्यात समोरून कपाळाच्या वरती फटका मारला आणि तू तिथे हजर होतास. असं जे काय वाक्य आहे ते बरोबर आहे का? तो सांगेल मला आठवत नाही. हे म्हणजे कातडी बचाव उत्तर ज्याला म्हणतो आपण ते. किंवा तो सांगेल मी नव्हतं सांगितलं. आता नव्हतं सांगितलं तर पहिल्याप्रमाणे पुन्हा कॉन्ट्रडिक्शन झाली. मग इन्स्पेक्टरकडनं ते सांगितलं होतं असं सिद्ध करून घ्यायचं, त्याला निशाणी नंबर पडेल. त्या स्टेटमेंटमधल्या त्या वाक्याला पोर्शन मार्क झालेला असेल ए, त्याला एक्झिबिट नंबर पडेल. आणि ते वाक्य तुम्हाला वाचून दाखवता येईल की हा इतका अप्रामाणिक साक्षीदार आहे की त्याला माहिती असूनही तो आता साक्ष बदलतोय, पोलिसांसमोर खोटी साक्ष देतोय. आणि आता त्यांच्या असं जेव्हा लक्षात आलं की मैताच्या डोक्यावरच जखम नाही, फरशी जप्त नाही, त्यामुळे डी तिथे असणं शक्य नाही, डीच्या हातात फरशी असणं शक्य नाही, हे डीच्या बाबतीत गुंतवण्याचा प्रकार आहे, हत्यार वाढवण्याचा प्रकार आहे, हा पोलिसांनी चुकीचा केला आहे, हे तरी एक मान्य करा. किंवा डीच्या हातात फरशी आहे असं पोलिसांचा जो तपास आहे तो तपास हा साक्षीदार खोटं ठरवतोय. त्यामुळे पोलीस तपास जसा चुकीचा आहे तसाच हा साक्षीदार सुद्धा खोटी साक्ष देतोय. काही गोष्टी वाढवून सांगतोय, काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगण्याचं टाळतोय, काही गोष्टींच्या बाबतीत इम्प्रूव्हमेंट करतोय, काही गोष्टींच्या बाबतीत ओमिशन करतोय, काही त्यांच्या साक्षीत तफावत आहे. म्हणजे पोलीस पेपर्स आणि त्याची साक्ष याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे जे त्यांनी कोर्टात सांगितले त्याच्या विपरीत, त्याच्यापेक्षा वेगळं पोलीस तपासात निष्पन्न झाले किंवा त्याच्या स्टेटमेंटमध्ये आहे. ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी मुख्य म्हणजे तुमचा साक्षी पुरावा होताना, तुमचा उलट तपास होताना जज काय डिक्टेशन देतोय याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. कोणतीही घाई न करता जज जेव्हा मराठीतून साक्ष सांगत असतात तेव्हा ते काय सांगतायत ते लक्षात ठेवलं पाहिजे. इंग्लिशमध्ये साक्ष देताना त्याचं ट्रान्सलेशन, इंग्लिश भाषांतर, रूपांतर योग्य होते काय हेही बघितलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला जजसुद्धा आय कॅनॉट असाइन एनी रिझन आणि मग ते गोष्ट घेतात, किंवा आय डू नॉट नो असं घेतात, किंवा इट इज नॉट ट्रू टू से असं घेतात. हे करताना कधीकधी धचा मा होऊ शकतो. शेवटी जजसुद्धा माणूस आहे. किंवा कधीकधी जज मुद्दामूनसुद्धा चुकीचं नोंदवतात असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. काही जज इतके इन्व्हॉल्व्ह झालेले असतात अनावश्यकपणे की ते प्रॉसिक्युशनला मदत करण्यासाठी झटकन बदलतात साक्ष, किंवा ते काही गोष्टी घ्यायला नाकारतात, गडबड करतात. तेव्हा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगता आलं पाहिजे की एखाद्याच्या जीवाशी खेळ आहे. हे ट्रायल कोर्ट आहे. इथे साक्षी पुरावा जर चुकीचा घेतला गेला आणि उद्या काय बरं वाईट झालं, कन्व्हिक्शन तुम्ही दिलं, तर अपिलात आम्हाला बाजू ह्या कागदपत्रांच्या आधारे मांडायचं आहे. त्यामुळे जजशी काही वेळेला वाद घालणं हे स्वाभाविक आहे. जर जज तशाच चुका करत असतील तर तुम्हीसुद्धा कोर्टाचे ऑफिसर आहात, तुम्ही न्याय देण्यासाठी उभे आहात, हे जजना समजावून सांगायची काही वेळेला वेळ येते. तेवढा निडरपणा, निर्भीडपणा तुमच्या प्रामाणिकपणामुळे, अनुभवामुळेच येऊ शकतो. पण तुमची हुकमत पाहिजे. बऱ्याच वेळेला जज काय करतात, आय कॅनॉट असाइन एनी रिझनच्या बाबतीत लिहायला कंटाळा करतात. ते नाही ना, आपण पुढे जाऊया, नाही तर कशाला वाचताय, त्यांनी सांगितलं नाही ना, किंवा ते आहे ना, आता त्या फिर्यादीला निशाणी नंबर पडलाय ना, आपण फिर्याद वाचू नाही.
फिर्यादीला जरी निशाणी नंबर पडला असेल, ॲज ॲन होल डॉक्युमेंट ते वाचता येत असेल, तरीसुद्धा त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून फिर्याद आहे आणि फिर्यादीत आणि पुरवणी स्टेटमेंटमध्ये जी तफावत आहे ती रेकॉर्डवर आणायला पाहिजे. फिर्यादीत तो जाणीवपूर्वक काहीतरी खोटं सांगत होता, फिर्याद उशिरा दिलेली आहे, मधल्या काळात त्याला संगनमत करायला संधी मिळालेली आहे, हे त्याला सांगता आलं पाहिजे, वकिलाला सांगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे इम्प्रूव्हमेंट, कॉन्ट्रडिक्शन, ओमिशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष होत चाललं आहे, जजचं सुद्धा, न्यायालयाचं सुद्धा आणि नवीन वकिलांचं सुद्धा, असं माझं स्पष्ट मत होऊ लागलं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दामून केला आहे. मित्रांनो, या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. शेवटी पुरावा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तो एक आरसा असतो. अपिलामध्ये तो वाचला जातो. आरोपी सुटला तरी अपील होऊ शकतं, आरोपीला शिक्षा झाली तरी अपील होऊ शकतं. त्यावेळी कदाचित तुम्ही तिथे नसता, पण तुमची अक्कल काढली जाते, कारण शेवटी कागद वाचले जातात. आणि वरचा वकील सहज म्हणून शकतो, ट्रायल बरोबर चालली नाही. ट्रायल कोर्टातल्या वकिलांचे अनुभव वेगळे असतात, अडचणी वेगळ्या असतात. त्यांना जजना फेस करायचं असतं. हायकोर्टच्या वकिलांना ट्रायल कोर्टासारखं डायरेक्ट हिअरिंगमध्ये भाग नसतो घ्यायचा, फक्त युक्तिवाद करायचा असतो. खालच्या कोर्टातलं जजमेंट कसं चुकलं आहे किंवा साक्षी पुरावा कसा योग्य आलेला नाही हे सांगायचं आहे. पण तो का आला नाही याचं दुःख, याच्या अडचणी फक्त ट्रायल कोर्टातल्याच आरोपींना किंवा त्यांच्या वकिलांना माहिती असतात. त्यामुळे ट्रायल कोर्टात वकिली करणारे वकील हे जास्त महत्त्वाची भूमिका न्यायदानामध्ये करत असतात, हे लक्षात घ्या. तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. शेवटी एखाद्या कुटुंबाची जबाबदारी विश्वासाने तुमच्यावर आलेली आहे. आरोपी असेल तर त्याची सोडवण्याची किंवा सत्य परिस्थिती कोर्टासमोर आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हा खरंच रॉयल बिझनेस आहे, रॉयल व्यवसाय आहे. बिझनेस तर नाहीच आहे, परंतु एकदा जबाबदारी घेतल्यानंतर त्या पक्षकाराला न्याय देणं हे तुमचं काम आहे. अनेक गोष्टी आहेत, परंतु कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन आणि इम्प्रूव्हमेंट या आता दुर्लक्षित होत चालल्यात. घाईगर्दीत त्या नीट कोर्टासमोर येत नाहीत आणि आपली न्यायव्यवस्था अजूनही तहसीलदारचंच जजमेंट वाचते, हे लक्षात ठेवा. आज आपण इथेच थांबूया. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा. इतरांना निदान या गोष्टी ऐकून फायदा होईल याची खात्री मी तुम्हाला देतो आहे. म्हणून शेअर करा, लाईक करा. हे विलास नाईक नावाचं चॅनल आहे, कोर्टाची पायरी या नावाचं सदर आहे किंवा केस लॉ नावाचं सदर आहे. ते सबस्क्राईब करून, लाईक करून चॅनलही सबस्क्राईब करा. विलास नाईक या चॅनलला प्रतिसाद द्या, कॉमेंट्स करा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.